मंडळी, आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना काही महापुरुषांबद्दल आपल्या मनामध्ये गैरसमज पसरलेले असतात आणि ते समज कोणत्या ग्रंथामध्ये किंवा कोणत्या पुस्तकामध्ये नसतात, तर ते मौखिक पद्धतीने आलेले असतात. परंपरेनुसार, रूढी परंपरेनुसार त्या गैरसमजाचा आढावा आपण घेत असतो. परंतु असे महापुरुष आहेत की ज्या महापुरुषांबद्दल असेही गैरसमज आपल्याला पाहायला मिळतात की त्याचा कुठेच उल्लेख नाही. आता बघा, भारतरत्न, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता खरं पाहायला गेलं तर बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व हे सगळ्यात जाती धर्मातल्या लोकांना धरून चालणारं व्यक्तिमत्व होतं. सगळ्या समाजातल्या तळागाळातल्या घटकांना न्याय मिळवून देणारं व्यक्तिमत्व होतं. परंतु या बाबासाहेबांबद्दल सुद्धा बऱ्याच लोकांच्या मनामध्ये गैरसमज आहेत. आता ते कोणते गैरसमज आहेत आणि कोणत्या समाजाकडून ते गैरसमज व्यक्त केले जातात हेही मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. पण व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे, कारण या महिन्यामध्ये आता जवळपास 2-4 दिवसामध्येच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि त्या जयंतीच्या निमित्ताने या गैरसमजाचा उहापोह करावा अशी माझी इच्छा होती. म्हणून हा व्हिडिओचा प्रपंच मी बनवत आहे. बरं, मुळामध्ये गैरसमज कोणते आणि ते कोणी निर्माण केले हे पण आपल्याला बघणं गरजेचं आहे. एक सगळ्यात महत्वाचा गैरसमज आहे, मी तुम्हाला डॉट करून सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्माचा द्वेष केला होता का? आणि तो गैरसमज काय आहे की बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा द्वेष केला म्हणजे सगळ्या धर्मांवरती त्यांचं प्रेम होतं, फक्त त्यांनी हिंदू धर्मालाच टार्गेट केलं, असा बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे. आणि मंडळी, तुम्हाला एक विशेष करून सांगतो, हा जो गैरसमज आहे याचा कोणत्याही पुस्तकामध्ये किंवा कोणत्याही ग्रंथामध्ये उल्लेख नाही. मी आता जवळपास 100 ते 150 पुस्तकं वाचली, पण त्याचा कुठेही उल्लेख सापडत नाही. बरं, खरंच बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा द्वेष केला होता का, असाही प्रश्न तुम्हाला कदाचित पडला असेल. तर बघूया या गैरसमजाबद्दल तुमचं काय मत आहे आणि माझं काय मत आहे. फक्त तुम्ही काय करा, व्हिडिओ पूर्ण पाहत राहा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून बाबासाहेबांनी खरंच हिंदू धर्माचा द्वेष केला होता का, आज आपल्या मनामध्ये असतं, बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असतं. एक समाजामध्ये एक विशिष्ट वर्ग आहे की त्यांना वाटतं की बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा द्वेष केला. मग आता तो केला का नाही केला हे आपण जरा क्लिअर करून पाहूया. चला व्हिडिओला सुरुवात करूया. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे, नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. आता मुळामध्ये मंडळी, मी वारकरी संप्रदायाचा पाईक असल्यामुळे जेवढे मला विठ्ठल, ज्ञानोबा, तुकोबा प्रिय आहेत, तेवढेच बाबासाहेब सुद्धा प्रिय आहेत. कारण मानवी जीवनामध्ये जीवन कशा पद्धतीने जगावं आणि जीवनाचं मूल्य किती असावं या सगळ्या गोष्टीचा आढावा करून देणारे बाबासाहेब हे आपल्यासाठी वंदनीय. खरं पाहायला गेलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आपल्याला सगळ्याला जगण्याचा अधिकार मिळाला. एवढंच काय, तर मी तुमच्या समोर जे व्यक्त होत आहे त्या व्यक्त होण्याचा अधिकार सुद्धा बाबासाहेबांनीच आपल्यापर्यंत पोहोचविला. खरं पाहायला गेलं तर बाबासाहेबांनी तळागाळातल्या सर्व घटकांना न्याय देण्याचं काम केलं आणि बाबासाहेबांची किती विकासात्मक दृष्टी होती, भविष्यातला दृष्टिकोन किती महत्वाचा होता, हे सगळं बाबासाहेबांचे ग्रंथ वाचल्यावरती आपल्या लक्षात येईल. परंतु हे थोडा विषय बाजूला ठेवूया. एक समाजामध्ये गैरसमज एका घटकाकडून पसरविला जातो. तो घटक कोणता तुम्हाला सगळ्यांना माहिती, त्याचा उल्लेख करणं इथं गरजेचं नाहीये. आणि तो घटक काय म्हणतो की बाबासाहेबांनी हिंदू धर्माला टार्गेट केलं आणि हिंदू धर्माचा द्वेष केला. आता मुळामध्ये बाबासाहेबांचा जर आपण इतिहास पाहिला तर बाबासाहेब हे मुळामध्ये हिंदू धर्मातलेच होते. त्यांचा जन्म हा मुळात हिंदू धर्मामध्येच झाला होता आणि त्यांच्या घरी कबीरपंथी घर असल्यामुळे कबीर पंथाच्या मार्गावर चालणारं त्यांचं पूर्ण घर होतं. घरामध्ये रोज पूजा आरती व्हायची, घरामध्ये रोज देवाचं पूजन भजन सगळं चालायचं आणि त्यांचे वडील, आई वडील सगळे त्या विचाराचे होते, त्या विचारधारेचे होते. धार्मिकता त्यांना अत्यंत प्रिय होते. आता याचा जर तुम्हाला उल्लेख करून घ्यायचा असेल तर तुम्हाला माहिती आहे, बाबासाहेबांची जी पत्नी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या रमाई माता होत्या, त्या माऊलीने तर आयुष्यभर पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाची अपेक्षा मनामध्ये ठेवली होती आणि बाबासाहेबांनी त्याला विरोध केला नाही. परंतु जे आपल्याला पाहिजे ते साध्य झाल्यावर आपण विठ्ठलाचं दर्शन घेऊ असा त्यांचा मानस होता. परंतु सगळ्यात महत्वाचा विषय आहे की बाबासाहेबांची पूर्ण विचारसरणी ही धार्मिक होती आणि त्याचे पुरावे आपल्याला वेळोवेळी मिळतात. त्यांच्या बालपणीचा जर आपण इतिहास वाचला तर त्याचे पुरावे आपल्याला सापडतात. पण बाबासाहेबांची विचारसरणी ही हिंदू धर्माला टार्गेट करणारी होती का, तर नाही, अजिबात नव्हती. हिंदू धर्मामध्ये एक विशिष्ट वर्ग होता की जो हिंदू धर्मातल्याच लोकांचं छळन करत होता,
हिंदू धर्मातल्या लोकांचं शोषण करत होता, हिंदू धर्मातल्या लोकांना त्या ठिकाणी त्रास होत होता, त्याचाच विरोध बाबासाहेबांनी केला. पण मुळामध्ये बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा द्वेष केला का? तर मंडळी अजिबात बाबासाहेबांनी विरोध केलेला नाही. याच्या बऱ्याच गोष्टी, याचे पुरावे मी तुमच्या समोर मांडतो, म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. आता बघा, बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा द्वेष केला नाही याचं एक सगळ्यात महत्वाचं कारण सांगतो मंडळी. आता आपण हिंदू धर्मामध्ये सगळ्यात महत्वाचं स्थान कशाला आहे? गोमातेला. आपण गायीला माता मानतो, कारण गायीमध्ये 33 कोटी देवांचं वास्तव्य असतं, आपली अशी भावना आहे मंडळी. या गायीच्या संरक्षणासाठी आपण रात्रंदिवस कष्ट करतो, रात्रंदिवस सरकारच्या समोर आंदोलन करतो. तुम्हाला माहितीये, करपात्री महाराजांनी इंदिरा गांधीच्या काळामध्ये गायीची हत्या बंद व्हावी याच्यासाठी मोठं आंदोलन उभं केलं होतं, आणि इंदिरा गांधींच्या माध्यमातून त्यांच्या आंदोलनावरती गोळीबार झाला होता. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती. कशासाठी? म्हणजे साधू संतांचं जे सगळ्यात महत्वाचं धोरण होतं ती गाय वाचवा, गाय वाचली तर देश वाचेल. पण मंडळी, गाय वाचली तर देश वाचेल हे इंदिरा गांधीच्या काळातच नाही, तर हे बाबासाहेबांच्या काळात झालं होतं. म्हणजे काय, बाबासाहेबांना पण माहित होतं की गाय या देशाची माता आहे, गायीमुळेच या देशाचं धोरण टिकून आहे, गायीमुळेच या देशाची अर्थव्यवस्था टिकून आहे, गायीमुळेच या शेतकरी प्रधान संस्कृतीला किंमत आहे, हे बाबासाहेबांनी ओळखलं होतं. आणि तेव्हाच बाबासाहेबांनी संविधानामध्ये अशी तरतूद निर्माण केली होती की त्या तरतुदीच्या माध्यमातून गायीचं संरक्षण केल्या जात होतं. आपण म्हणतो की गोरक्षा बंदीचा, आपला गो हत्या बंदीचा कायदा आपण आणला पाहिजे. पण मंडळी, एक आनंदाची गोष्ट सांगेल, 1976च्या कलमामध्ये, 1976च्या तरतुदीमध्ये, प्राणी हत्या प्रतिबंधक कायद्यामध्ये बाबासाहेबांनी अशी तरतूद करून ठेवलेली आहे की जे शेती उपयोगी जनावर असतील, भाकड जनावर असतील, गाय असेल, बैल असेल, या सगळ्या जनावरांचं रक्षण 1976च्या कायद्यामध्ये करण्यात आलेलं आहे. आणि जो गोहत्याचा जो कायदा आता सरकार आणत आहे ना, त्या 1976च्या तरतुदीनुसारच आणत आहे. जर बाबासाहेबांनी 1976चा प्रतिबंधक कायद्याची तरतूद निर्माण केली नसती तर या जगामध्ये कोणत्या माईचा लाल नव्हता की जो गोहत्या प्रतिबंधक कायदा निर्माण करेल. म्हणजे गोहत्या प्रतिबंधक कायद्याला सगळ्यात महत्वाचं पाठबळ जर कोणाचं मिळालं असेल तर ते बाबासाहेबांचं मिळालं. आता मग याच्यावरून लक्षात घ्या की बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा कुठे द्वेष केला. आता हिंदू कोड बिल असेल वगैरे असेल तो नंतरचा अभ्यासाचा विषय, परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट जाणून घ्या की बाबासाहेबांनी वैयक्तिक कोणालाही टार्गेट केलेलं नाही. त्यांनी फक्त जी गोष्ट त्यांच्या मनाला पटली नाही त्यांनी त्या गोष्टीचा विरोध केला, 100% विरोध केला. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे गैरसमज कोण पसरवित आहे की ज्या लोकांना कुठलाही इतिहासाचा अभ्यास नाही, विशिष्ट जातीय दंगली घडवायच्या असतात, ती लोक हे अशा पद्धतीच्या गोष्टी करत असतात. त्याच्यामुळे तुम्हाला हात जोडून विनंती आहे की बाबासाहेबांनी आयुष्यभर हिंदू धर्माचाच नाही तर कोणत्याही धर्माचा द्वेष केलेला नाही. ते सर्व धर्म समभाव या वृत्तीने चालणारे होते. त्या जयंतीच्या निमित्ताने आपण बाबासाहेबांना आदरांजली वाहूया. आणि हिंदू धर्माच्या सर्व लोकांना माझं विनम्र आव्हान आहे की बाबासाहेब आपले आहेत आणि बाबासाहेबांचा आपण द्वेष तिरस्कार करू नका. बाबासाहेबांची मोठ्या प्रेमाने जयंती आपण सुद्धा साजरी करूया.